जय महाराष्ट्र में फराखान लाईफलाईन या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजारांवर चर्चा करतो आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत गर्भिणी लक्षणं आणि घ्यावयाची काळजी या विषयावर। आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर सविता चव्हाण। डॉक्टर, या शो मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। डॉक्टर सविता चव्हाण या स्त्रीरोग तज्ञ आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ आहेत। त्या या क्षेत्रात बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत। शिवाय रुबी मेडिकल सेंटरच्या डायरेक्टर देखील आहेत आणि त्यांचं स्वतःचं नर्सिंग होम देखील आहे। तर गर्भधारणा हा प्रत्येक मातेसाठी एक सुखद अनुभव असतो। मात्र एखादी स्त्री गर्भवती झाल्यानंतर तिची काळजी कशी घ्यावी किंवा या काळात कसा आहार घ्यावा असे असंख्य प्रश्न आपल्या समोर असतात आणि त्याच विषयी आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत। मात्र त्याआधी तुम्ही आमचा टोल फ्री क्रमांक लिहून घ्या। आपण चर्चाही सुरू करणार आहोत। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-103-3043 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। दरम्यान आपण चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, सगळ्यात आधी आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे एखादी स्त्री ही गरोदर असते हे आपल्याला नंतर 2-3 महिन्यांनी कळतं किंवा जेव्हा तपासणी झाली त्यानंतर कळतं, पण सुरुवात जी होते त्यावेळेस काय लक्षणं दिसून येतात किंवा कशावरून ओळखावं की ही स्त्री गरोदर आहे? स्त्री जनरली पहिलं सगळ्यात लक्षण असतं ते म्हणजे पाळी थांबते। अच्छा। पाळी थांबण्याची इतरही कारणं असतात, पण पाळी थांबली तर आपण 4 ते 5 दिवसामध्ये युरिन टेस्ट येते, प्रेग्नन्सी टेस्ट, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, ती करून आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये जर 2 लाईन्स दिसल्या तर प्रेग्नन्सी आहे हे आपल्याला कळतं। त्या व्यतिरिक्त जर स्त्रीला लक्षणं, तिला उलटीसारखं वाटणं, मळमळणं, पुन्हा लघवीला जावंसं वाटणं, युरिन फ्रिक्वेन्सी म्हणतो आम्ही त्याला, ही प्राथमिक लक्षणं दिसू लागतात पाळी थांबल्यानंतरची। त्यावरून आपण समजतो की प्रेग्नन्सी असू शकते। आणि कन्फर्मेशनसाठी आपण युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही खूप सेन्सिटिव्ह टेस्ट आहे। अर्लियर 4 ते 5 दिवसामध्ये जरी आपण युरिनमध्ये टेस्ट केली तरी ही प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रेग्नन्सी आहे हे कन्फर्म होतं। आणि त्याही पुढे जाऊन वाढ वगैरे पाहण्यासाठी सोनोग्राफी करतो आपण। स्त्री लक्षणांमध्ये बेसिकली उलटीसारखं होणं, मळमळणं, अंग जड वाटणं, चक्कर येणं, ग्लानी, विनाकारण थकल्यासारखं वाटणं, ही सगळी लक्षणं तिला दिसू शकतात अर्लियर वीक्समध्ये। अच्छा। आणि नंतर जेव्हा ड्युरिंग प्रेग्नन्सी त्यावेळेस कोणते सिम्पटम्स दिसून येतात? म्हणजे एक आपल्याला सुरुवातीला तर कळलंय की ही स्त्री प्रेग्नंट आहे, मात्र त्यानंतर जसं म्हणजे महिने वाढत जातात किंवा जे भ्रूण आहे त्याची वाढ होत जाते, त्यानुसार कोणकोणती लक्षणं दिसून येतात? जनरली प्रेग्नन्सी 3 ट्रायमिस्टर म्हणतो आम्ही त्याला। फर्स्ट ट्रायमिस्टर हे पहिले 3 महिने, 9 महिने जे आहेत पूर्ण ते 3 ट्रायमिस्टरमध्ये विभागले जातात। पहिले 3 महिने हे फर्स्ट ट्रायमिस्टर, मधले 4था ते 6वा महिना हा सेकंड ट्रायमिस्टर, आणि 6वा ते 9वा महिना हा लास्ट ट्रायमिस्टर असा समजला जातो। त्याच्यामध्ये पहिले 3 ते 4 महिने हे तिला उलटी मळमळ वाटणं, पुन्हा जसं मी सुरुवातीची सांगितली ही सगळी लक्षणं असू शकतात। 4थ्या महिन्यानंतर उलटी मळमळ ही लक्षणं कमी होतात, पण भूक लागणं, आणि जनरली त्यानंतर जर म्हणजे गायनेकोलॉजिस्टने चेक केलं तर पोटावरून तिच्या गर्भाशयाची जी वाढती साईज आहे ती पोटावरून पाल्पेट होऊ शकते। तिला स्वतःला समजण्यासाठी असंच काही लक्षणं असतीलच असं नाही, पाळी थांबलेली असणं हे एक लक्षण असतं। आणि डॉक्टरने जर तिला गायनेकोलॉजिस्टकडे किंवा जाणकार डॉक्टरकडे चेक केलं तर पोटावरून ती प्रेग्नंट आहे 4 महिन्याची आणि त्यावरती हे समजू शकतं। अच्छा। हां, तर यामध्ये प्रत्येक व्यक्ती परवे ही जी लक्षणं आहेत ती वेगवेगळी असू शकतात का? कारण आपण पाहतो की बऱ्याचशा स्त्रियांना कोणाला उलटी होते किंवा एखाद्या स्त्रीला सूज येते, म्हणजे स्वेलिंग होताना दिसून येते, तर अशी वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात का? हो, सेकंड ट्रायमिस्टर ॲक्च्युली 5व्या-6व्या महिन्यांपर्यंत सूज इतकीशी कळत नाही, पण 6व्या महिन्याच्या पुढे पायांवर सूज येणं किंवा ओव्हरऑल वजन वाढू लागणं, चेहऱ्यावरती सूज येणं, जर आहार व्यवस्थित नसेल तर ॲनेमियामुळे तिचा चेहरा फिकट पडणं, ही सगळी लक्षणं दिसू शकतात। अच्छा। लास्ट ट्रायमिस्टरमध्ये जनरली पायांवरची सूज जी आहे ती वाढू शकते, कारण गर्भाचा आकार, पोटावरती वजन वाढल्यामुळे पायांवरती सूज येण्याचं प्रमाण असतं प्रेग्नन्सीमध्ये।
अच्छा, आणखी एक गोष्ट म्हणजे आता आपण सांगितलेलं आहे की अर्लियर प्रेग्नन्सी आहे, तर त्यावेळेस कशी काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे त्या गरोदर स्त्रीची किंवा इतर काही ज्या गोष्टी आहेत त्याच्या काळजीपूर्वक त्या ठेवायला हव्यात का? जनरली सुरुवातीच्या दिवसांमध्ये गर्भ जोपर्यंत पहिले 3 महिने स्थिर नसतो तितकासा, त्यामुळे तिने कुठल्याही प्रकारचे अतिवजन उचलणं, कुठलाही लांबचा प्रवास, अच्छा. ह्याची सगळी काळजी घेतली पाहिजे, न करणं, म्हणजे लांबचा ते प्रवास टाळायला पाहिजे. हां. त्या व्यतिरिक्त तिला होणारी ही जी लक्षणं आहेत, चिडचिड, त्यामुळे तिची चिडचिड होते, त्यामुळे घरातलं वातावरण जे आहे ते तिला आनंदी राहावं ह्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं असतं. अच्छा. आणि तिचा आहार व्यवस्थित असला पाहिजे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला जेवण व्यवस्थित जात नसतं, त्यामुळे तिला घरातलं वातावरण असं असावं की ते सगळं कुणीतरी प्रोव्हाइड करणारं असावं की जेणेकरून तिला जे आवडतं ते सगळं खाल्लं जावं. आपल्याकडे जसं म्हणतात की डोहाळे लागणे हा एक प्रकार असतो. तर आयुर्वेदामध्ये याला दौरुद लक्षण म्हणतात. ऍक्च्युली दौरुद म्हणजे ती बाळ आणि ती असे 2 हृदय तिच्यामध्ये असतात. त्यामुळे बाळाला जी काही अपेक्षा, खावंसं वाटणं किंवा त्याच्या ज्या काही इच्छा अपेक्षा त्या आईतर्फे पूर्ण होत असतात. त्यामुळे तिला दौरुदिनी असं आयुर्वेदात म्हटलंय. तर मग तिला जे काही खावंसं वगैरे वाटतं ते जनरली बाळाच्या इच्छा आहेत असं समजून त्या पूर्ण केल्या जातात आणि करायला हव्यात. असं आयुर्वेदात स्पेसिफाय केले की ते नाही केलं तरीही म्हणजे बाळावरती त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. अच्छा अच्छा अच्छा, नक्कीच आपण याविषयी आणखी जाणून घेणार आहोत. मात्र एक कॉल आहे आपल्याला. अश्विनी वाघ आहेत आपल्यासोबत कल्याणहून. अश्विनी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मला ना 17 नोव्हेंबर. हॅलो. हा अश्विनी, तुमचा प्रश्न सलग विचारा आणि नेटवर्क मध्ये येऊन विचारा. मॅडम, माझा प्रश्न म्हणजे मला सध्या 8 महिन्याचा आहे आणि मला ना माझी डेट जी आहे ती 17 नोव्हेंबर. ऍक्च्युअल मध्ये मला त्या दिवशी 17 नोव्हेंबर हे माझं मिसकॅरेजची डेट आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला डेट दिलेली आहे डिलिव्हरीची? हो, मला डिलिव्हरीची डेट मला दिलेली आहे की मला 3 डेट दिलेल्या आहेत. म्हणजे माझ्या डेटनुसार 17 नोव्हेंबर जी आहे ती मला 24 ऑगस्ट दिलेली आहे. आणि जसं सोनोग्राफी नंतर डॉक्टर मला म्हणतात की तुझं बाळाचं आहे ते म्हणजे मला 9 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबर अशा 2 डेट दिलेल्या आहेत. अच्छा तर अच्छा मी मला नेमकं समजत नाहीये की मला डेट मध्ये कुठली असणार आहे, कोणती डेट असेल. कारण बऱ्याच वेळा याच्यामध्ये देखील संभ्रम असतं. बऱ्याच वेळा असं होतं की डॉक्टर सांगतात पुढची डेट, पण त्याच्या आधीच डिलिव्हरी होते काही स्त्रियांची. जनरली कसं असतं की ज्यांची पाळी सायकल जर रेग्युलर असेल तर जनरली जी शेवटची पाळीची तारीख आहे त्या तारखेनुसार जी तारीख काढली जाते 9 महिने 7 दिवस ही तारीख ती ॲक्च्युअल डिलिव्हरीची तारीख धरतो आपण. अच्छा. सोनोग्राफीमध्ये नेहमीच हप्ता ते 1.5 हप्त्याचा फरक तारखेमध्ये येऊ शकतो, कारण सोनोग्राफी हे एक कॅल्क्युलेटिव्ह सिस्टीम आहे. बाळाचं वजन, त्याच्या अवयवांची लांबी, घेर, ह्या सगळ्या गोष्टींनुसार ते कॅल्क्युलेटिव्ह डेट येत असते. त्यामुळे ती ॲक्युरेट डेट आपल्या तारखेनुसार जी येईल तीच कधीच नसते. पण कधी कधी जर पाळी ज्यांची इरेग्युलर आहे, 15 दिवसांनी येते, 2 महिन्यांनी येते, अशा वेळी उशिरा जर गर्भधारणा झालेली असेल तर अशा वेळी सोनोग्राफी आणि ॲक्च्युअली तारखेनुसार येणारी डिलिव्हरीची डेट याच्यामध्ये फरक असू शकतो. कारण गर्भधारणा जर 15 दिवस उशिरा झाली असेल तर डिलिव्हरीची तारीख 15 दिवस उशिराची पण येऊ शकते. तर अशा केसमध्ये फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये केलेला जो सोनोग्राफी आहे त्याच्यामध्ये जी डेट जनरली दाखवलेली असेल ती डेट आपण ॲक्युरेट डेट म्हणून मानतो. अच्छा अच्छा, नक्कीच. आणखी एक कॉल आहे डॉक्टर आपल्याला. जनार्दन पवार आहेत आपल्यासोबत पुण्याहून. जनार्दन, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, माझ्या मिसेसला आता 6वा महिना चालू आहे. अच्छा. त्यांना आता हे चंद्रग्रहणामध्ये काळजी काय घ्यायची विचारायचं आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तिला छातीमध्ये जळजळ खूप करते. अच्छा, याविषयी काय सांगा? पहिला प्रश्न काय होता आपला? चंद्रग्रहणाचा काही परिणाम होऊ शकतो का? कारण हा आपण पाहतो की बऱ्याच वेळा अशा ज्या अफवा म्हणू शकतो आपण की लोक बोलताना दिसतात चंद्रग्रहणाचा गर्भवती महिलांवर परिणाम होतो. मी आयुर्वेदातून शिक्षण घेतलेली डॉक्टर आहे. मी काही ह्या गोष्टीला म्हणजे काहीच तथ्य नाही हेही म्हणणार नाही, पण अंधश्रद्धा नसावी, तेही एक शास्त्र आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका असंही मी म्हणणार नाही. पण अगदीच दिवसभर उपाशी राहणं, पाणी न पिणं हे काही योग्य नाहीये.
माझ्या माहितीनुसार वेद आणि ॲक्च्युअल ग्रहण ह्या 2 गोष्टी आहेत. तुम्हाला खूपच जर विश्वास ठेवायचा आणि पाळायचं असेल तर ॲक्च्युअल जे ग्रहणाचा पिरियड आहे 2 तासाचा तेवढं काळजी घेतली तरी मोर दॅन इनफ होऊ शकतं, असं एक प्रॅक्टिकल अप्रोच म्हणून मी सांगेल. आणि दुसरी गोष्ट जळजळ जी होते 6व्या महिन्यामध्ये छातीमध्ये, तर जनरली गर्भ जसा वाढतो तशी गर्भाशयाचा आकार वाढतो आणि त्यामुळे स्टमक पोटावरती प्रेशर येतं. तर तिखट तेलकट मसाल्याचे पदार्थ आहारात टाळावेत आणि थोडं थोडं जेवण जास्त वेळा घ्यावं. रात्रीचं जेवण जे आहे थोडं झोपण्यापूर्वी लवकर घ्यावं. ह्या गोष्टी पाळल्या तर फायदा होईल. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आणखी काही प्रश्न आहेत तेही आम्ही तुम्हाला विचारणार आहोत, मात्र इथं थांबायचं आपल्याला थोडंसं. लाईफलाईन मध्ये थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. तुम्ही पाहत राहा लाईफलाईन. ब्रेकनंतर लाईफलाईनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर सविता चव्हाण आणि त्यांना आपण प्रसूती काळातील ज्या समस्या आहेत त्यांच्याविषयी आपण त्यांचं मार्गदर्शन घेतोय. डॉक्टर, आता आपण वळूयात कॉम्प्लिकेशन्सकडे. म्हणजे आपण पाहतो की बहुतेक वेळा असं होतं की काळजी घेतली नाही तर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात असं म्हटलं जातं. तर त्याविषयी काय सांगाल आणि कोणती काळजी घेतली म्हणजे कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत असं असतं, म्हणजे काय आहे ते? जनरली फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं, प्रवास वगैरे जास्त प्रमाणात करणं, हे जर केलं तर कधी कधी अर्ली प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग वगैरे होतं आणि त्याच्यातून थोडंसं जास्त प्रमाणात ब्लिडिंग झालं तर ॲबॉर्शन्सचे चान्सेस असतात. याशिवाय जर आहार व्यवस्थित नसेल आणि औषधं व्यवस्थित घेतली नाही, रक्तवर्धक आणि कॅल्शियमच्या मेडिसिन्स वगैरे, तर जनरली ॲनेमिया होतो, रक्ताची कमतरता. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स डिलिव्हरीच्या वेळी थोडासाही रक्तस्राव झाला तरी पेशंट कोलॅप्स होतो आणि जीवाला घातक होऊ शकतं. या व्यतिरिक्त आहार, प्रोटीन, प्रथिनं वगैरे व्यवस्थित नसतील तर बाळाची वाढ कमी होते. वाढ कमी होते म्हणजे IUGR म्हणतो आम्ही त्याला, इंट्रायुटराईन ग्रोथ रिटार्डेशन. हे एक बेबी पॉईंट ऑफ व्ह्यू कॉम्प्लिकेशन आहे की ज्यामुळे मग बाळ जे आहे ते सुदृढ नसतं. जन्मानंतर असं बाळ पुन्हा पुन्हा आजारी पडू शकतं. या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात. याशिवाय वेळोवेळी डॉक्टरकडे वेळच्या वेळी तपासण्या जर केल्या नाही तर कधी ब्लड प्रेशर वाढतं हे लक्षात येत नाही. अंगावरती येणारी सूज कशामुळे आहे हे कळत नाही आणि त्याच्यातून मग डिलिव्हरीच्या वेळी हाय ब्लड प्रेशरमुळे ही मातेचा किंवा बाळाला कुठल्याही प्रकारची जीवितहानी पण होऊ शकते. म्हणजे एक प्रकारे घातक सुद्धा ते ठरू शकतं. हो, नक्कीच. डॉक्टर, आणखी एक गोष्ट, आता तुम्ही तपासणीविषयी सांगितलंय, तर तपासणी जी आहे ती मातेची कधी करायला पाहिजे आणि किती वेळा करायला हवी? जनरली सुरुवातीला आमच्याकडे बरेचसे पेशंट्स येतात, त्यांच्या आई किंवा सासवा अगदी अशी त्यांना धारणा असते की 7व्या महिन्यातच चेकअपला आलं पाहिजे, त्यामुळे किंवा 3ऱ्या महिन्यातच सोनोग्राफी केली पाहिजे, असं काहीही नाहीये. अगदी पहिल्या दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला कळते तुमची पाळी पुढे गेली आहे, जसं मी सांगितलं, लगेचच लघवी टेस्ट करून, युरिन टेस्ट करून प्रेग्नन्सी कन्फर्मेशन करणं गरजेचं आहे. आणि जशी प्रेग्नन्सी कन्फर्मेशन होते तुम्हाला इमिजिएटली अगदी पहिल्या महिन्यापासूनच फॉलिक ॲसिड सारखे मेडिसिन्स बाळामध्ये कुठलेही डिफेक्ट येऊ नये यासाठी घेणे गरजेचे असतात. त्यामुळे इमिजिएटली डॉक्टरकडे येणं गरजेचं आहे. जितक्या लवकरात लवकर तुम्हाला कळेल प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि प्रेग्नन्सी आहे हे कन्फर्म करून डॉक्टरकडे तपासणीला येणं गरजेचं आहे. त्यानंतर दर महिन्याला 7व्या महिन्यापर्यंत रेग्युलर चेकअप असला पाहिजे. 7व्यापासून 9व्या महिन्यापर्यंत दर 15 दिवसांनी आणि शेवटच्या 9व्या महिन्यात हप्त्याला चेकअप कंपल्सरी आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांची तपासणी केली पाहिजे आणि वेळोवेळी ती करत राहिली पाहिजे. हो, रेग्युलरली फॉलोअप देणं गरजेचं आहे डॉक्टरकडे. कारण डॉक्टर, आणखी एक कॉल आहे आपल्याला. वैशाली निंबाळकर आहेत आपल्यासोबत साताऱ्याहून. वैशाली, तुमचा प्रश्न विचारा. हा, मला माझ्या सध्या मिसकॅरेज झाले आणि त्यामुळे आता अंगावरून 2 वर्ष झाले. वैशाली, हॅलो. हॅलो. हा, तुमचा टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बारीक केलेला आहे. बोला. हॅलो. असं सध्या प्रेग्नन्सीमध्ये 2दा अंगावरून गेलेलं, त्यामुळे गर्भ खराब झालेला. त्यामुळे काय करायला अंगावरून गेलं होतं त्याच्यामुळे त्यांचं भ्रूण हे खराब झालं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. यापूर्वीची जी गर्भधारणा होती त्याबद्दल सांगतात. कितव्या महिन्यामध्ये हे झालेलं वैशाली? 2 ते 2.5 महिने. 2 ते 2.5 महिन्यांमध्ये झालेलं होतं. 2 वेळा असं झालंय त्यांच्यासोबत. तर यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असू शकतात का?
ह्याच्यातही कारण सुरुवातीला तुम्ही सांगितलं होतं की सुरुवातीचा जो अर्लियर स्टेज आहे त्यावेळेस काळजी घ्यायला पाहिजे, विशेष काळजी घ्यायला पाहिजे. याच्यासाठी बरीच कारणं असतात. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये होणारे अबॉर्शन्स आणि सेकंड टू थर्ड ट्रायमिस्टर मध्ये होणारे अबॉर्शन्स, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर सुरुवातीच्या 3 महिन्यांमध्ये होणारे जे गर्भस्राव किंवा अबॉर्शन्स आपण म्हणू शकतो किंवा मिसकॅरेजेस, यासाठी जी कारणं आहेत, तर एक प्रकार असतो तो म्हणजे गर्भाची वाढ न होणं, की आतल्या आतच आपल्याला जे ठोके बाळाचे 5व्या ते 6व्या हप्त्यामध्ये व्यवस्थित सोनोग्राफीत दिसायला पाहिजेत ते आपल्याला दिसत नाहीत. आणि उत्तरोत्तर आपण पुन्हा 15 दिवसांनी किंवा रिपीट सोनोग्राफीमध्येही आपण पाहिलं तर गर्भाची वाढ आपल्याला दिसत नाही, कारण बाळाचे ठोकेच दिसत नसतात. आणि गर्भाची वाढ नसल्यामुळे जेव्हा ब्लिडिंग किंवा गर्भस्राव होतो ह्याची कारणं वेगळी आहेत. आणि गर्भ व्यवस्थित वाढत असतानाही 3ऱ्या किंवा त्या पुढच्या महिन्यांमध्ये अचानकपणे पाणी जाणं किंवा रक्तस्राव होणं आणि अबॉर्शन्स होणं ह्याची कारणं वेगळी असतात. तर जनरली जी सेकंड 3 महिने किंवा त्यावरची जी बाळाची वाढ चांगली आहे आणि तरीही गर्भपात होतो, याच्यामध्ये जनरली पिशवीच्या तोंडाची लांबी लहान असणं किंवा जास्त प्रमाणात झालेला प्रवास, व्यायाम ही सगळी कारणं असू शकतात. पण पहिल्या 3 महिन्यांच्या आतमध्ये गर्भाची वाढ न होऊन जो होणारा गर्भपात असतो त्याच्या कारणांमध्ये अनेक कारणं आहेत. ऑटोइम्युन म्हणू शकतो आपण, म्हणजे इंटरनल बाळ आणि आई यांचे जे DNA किंवा त्यांची जी इम्युन सिस्टीम आहे ती एकमेकांशी हे नसते, कॉम्पॅटिबल नसते, किंवा कधी कधी बाळाची जी फॉलिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन B12 ह्यांची डेफिशियन्सी असल्यामुळे बाळाची वाढ व्यवस्थित होत नसते. अशी अनेक कारणं, काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, टोक्झोप्लाझ्मा किंवा म्हणजे बरीचशी कारणं असू शकतात. मात्र एक गोष्ट आहे की त्यांची काळजी घेतली पाहिजे की इन्फेक्शन पुन्हा होणाऱ्या अबॉर्शन्स मध्ये ह्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स करून कारण शोधून त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. हां, नक्कीच. एक कॉल आहे डॉक्टर आपल्याला. प्रिया जाधव आहेत आपल्यासोबत पनवेलवरून. प्रिया, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम. नमस्कार, बोला. माझं ऍक्च्युली 12 वर्ष झालेत लग्नाला. तर 2011 मध्ये प्रेग्नन्सी राहिली होती मला, पण ती ट्यूब मध्ये होती. त्यावेळेस ते डॉक्टरांनी ऍडमिट करून मेडिसिन देऊन ते क्लीन केलं होतं. त्यानंतर पुन्हा प्रेग्नन्सी राहिली, टेस्ट वगैरे केलेली मी, तर 2 लाईन्स युरिन टेस्ट ती पॉझिटिव्ह होती, पण ते ब्लिडिंग मला चालू झाली. तेव्हा मी काय डॉक्टरकडे वगैरे गेली नाही. त्यानंतर आता पुन्हा 1.5 वर्षापूर्वी मी प्रेग्नेंट होती, तीही ट्यूब मध्येच होतं बेबी, आणि त्याला हार्टबीट्स वगैरे आले होते. इतकं मोठं रप्चर झालं होतं ते बेबी. तेव्हा मग मात्र मला ट्यूब ती काढावी लागली, ऑपरेशन करून ट्यूब काढावी लागली. आणि तेव्हा डॉक्टरने सांगितले तुमच्या ट्यूब मध्ये थोडं इन्फेक्शन आहे असं. तर आता मला एक्झॅक्टली कळत नाही की मी आता काय करावं, कारण एकच ट्यूब राहिलेली आहे आणि मे बी त्याला जर इन्फेक्शन असेल तर मी कोणती ट्रीटमेंट घ्यावी की ज्याने ते प्रॉब्लेम क्लिअर होईल. नक्कीच. काय सांगाल डॉक्टर याविषयी, कारण बराच गंभीर समस्या आहे यांची. यामध्ये मला विचारायचं आहे की दुसऱ्यांदा जी ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहिली ही पूर्वी राहिलेल्याच ट्यूबमध्ये राहिलेली की त्या व्यतिरिक्त दुसऱ्या ट्यूबमध्ये? त्यांचा फोन कट झालेला आहे. याविषयी काय सांगाल, म्हणजे साधारणतः काय असतं हे? ॲक्च्युली इन्फेक्शन किंवा इन्फेक्शनमुळे वगैरे कधी कधी ट्यूब जी आहे ती अर्धवट ओपन असते. त्यामुळे गर्भधारणा जी आहे ती गर्भाशयाच्या आत न राहता ट्यूबमध्ये राहते. अशा वेळी कधी कधी औषधांनीही आपण तिथल्या तिथे त्या गर्भ सुकून जाण्यासाठीचे इंजेक्शन्स वगैरे दिले जातात. किंवा ते जर रप्चर झालं तर जशी ट्यूब तिने सांगितलं सेकंड ट्यूब, त्याप्रमाणे ती कट करून काढावी लागते. आता तिची जर पूर्वीची राहिलेली प्रेग्नन्सी एका ट्यूबमध्ये राहिली असेल आणि दुसऱ्यांदा जी ट्यूबमध्ये राहिली ती जर कट केलेली असेल तर तिच्यासाठी बेस्ट ऑप्शन मी म्हणेल की टेस्ट ट्यूब बेबी हा तिच्यासाठी बेटर ऑप्शन राहील. कारण पुन्हाही तिने नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सीचा ट्राय केला तर पुन्हाही जी ट्यूब राहिलेली मेडिसिनने ज्या ट्यूबमधली प्रेग्नन्सी हे केली होती त्या ट्यूबमध्ये पुन्हाही एक्टोपिक म्हणजे ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस होऊ शकतात. तर त्यापेक्षा बेस्ट वे लाईक ट्यूब दोन्हीही चांगल्या रीतीने काम करत नाहीये, त्यामुळे तिच्यासाठी टेस्ट ट्यूब बेबीसाठी बेस्ट ऑप्शन. नक्कीच डॉक्टर, आणखी काही समस्या आहेत ते आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत, मात्र आपल्याला थांबायचंय. लाईफलाईन मध्ये आपण थांबूयात. एका छोट्याशा ब्रेकसाठी तुम्ही पाहत राहा लाईफलाईन.
ब्रेकनंतर लाईफलाईनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर सविता चव्हाण आणि आपण प्रसूतीविषयी या ठिकाणी जाणून घेतोय. आपल्यासोबत एक फोन कॉल आहे महेश भालेराव यांचा नांदेडवरून. डॉक्टर, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. महेश, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो मॅडम. हां, बोला. हा मॅडम, माझ्या मिसेसची दुसऱ्या महिन्यात एक हे झालेलं आहे मॅडम. मिसकॅरेज झालेलं आहे? हा, दुसऱ्या महिन्यात एक. अच्छा. आणि 8व्या महिन्याच्या नंतर मुलगा जन्मला आणि नंतर एक्सपायर झाला मॅडम. म्हणजे त्याचा प्रॉब्लेम काय मॅडम? अच्छा, म्हणजे जन्माच्या वेळेस ते एक्सपायर झालेलं आहे दुसरं मूल? हा, जन्म झाल्याच्या नंतर 1 घंट्यानंतर एक्सपायर. आणि आता सध्या मॅडम ते 3 महिन्याच्या प्रेग्नन्सी आहेत. काही फरक पडते का मॅडम त्याच्यावर? अच्छा, याविषयी काय सांगाल? कारण त्यांचं पहिलं जे मूल आहे तेही मिसकॅरेज झालेलं आहे आणि दुसरं मूल देखील जन्मल्यानंतर ते डेथ झालेलं आहे. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुरुवातीच्या जसं मी सांगितलं, फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये होणारे ॲबॉर्शन्स किंवा ह्याची कारणं वेगळी असतात आणि 8व्या महिन्यामध्ये बाळ जन्माला येऊन ते मृत्यू झालं याची कारणं डेफिनेटली वेगळी असतात. अच्छा. जनरली याच्यामध्ये कुठले कंजेनायटल प्रॉब्लेम्स होते का, जन्माच्या वेळी बाळ नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बाळाचे त्यावेळी काही डिलिव्हरीच्या दरम्यान काही प्रॉब्लेम झाले का ज्याच्यामुळे 8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होऊन बाळाचा मृत्यू झाला, ह्याच्यामध्ये डिटेलिंग खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. अच्छा. सुरुवातीच्या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये होणारे अबॉर्शन्स आहेत त्याची कारणं जसे मी सांगितले की काही DNA वगैरे ह्याच्यामध्ये जेनेटिक डिफेक्ट्स वगैरे असू शकतात जास्त करून, किंवा व्हायरल इन्फेक्शन्समुळे होऊ शकतं. आणि 8व्या महिन्यामध्ये जनरली जे जन्मानंतर मुलाचा मृत्यू होणं, ती कारणं शोधण्यासाठी जनरली आपल्याला एक तर ड्युरिंग प्रेग्नन्सी त्याचा 8व्या महिन्यापर्यंतचं तिचं जे रेग्युलर चेकअप आहे त्याच्यामध्ये सोनोग्राफीतल्या ज्या फाइंडिंग्ज आहेत त्याच्यामध्ये नेमकं कारण काय आहे हे पाहिल्याशिवाय आपल्याला त्यावरती एक्झॅक्टली आपल्याला सांगणं कठीण होईल की हे काय कारणामुळे असू शकतं आणि आपल्याला काय सजेस्ट केलं पाहिजे. पण जी अर्लियर प्रेग्नन्सीमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती नक्कीच त्यांनी घ्यायला पाहिजे असं सांगू शकतो. काळजी शिवाय मी म्हणेल की डॉक्टरांकडे फॉलोअप खूप महत्वाचा आहे. कारण घरगुती इतर काळजी व्यतिरिक्तही बऱ्याचशा अशा काही टेस्ट असतात त्याच्यातून जर डायग्नोसिस काही अशा डायग्नोस होणाऱ्या गोष्टींनुसार ट्रीटमेंटची गरज असते ज्याच्यामुळे आपल्याला हे अबॉर्शन्स आपल्याला प्रिव्हेंट करता येतात. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अतिशय छान पद्धतीने तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल देखील धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या लाईफलाईनमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. Thank you.